वालचंद कॉलेजमध्ये आज हा जो नोकरी महामेळावा आयोजित केलेला आहे माननीय श्री बजरंगभाऊ पाटील त्याचबरोबर QJPR यांच्या वतीनं, तर आज वालचंद कॉलेजमधलं हे निसर्गरम्य वातावरण आणि इथला मिळालेला हा प्रतिसाद पाहता या कॉलेजचे प्राचार्य उदय दबडे सर माझ्यासोबत आहेत। तर सगळ्यात आधी मी त्यांचे आभार मानतो की कारण इतकी छान व्यवस्था त्यांनी इथे उपलब्ध करून दिलेली आहे आणि या रोजगार मेळाव्याबद्दल त्यांचा अभिप्राय, त्यांचं मत आणि त्यांच्या शुभेच्छा घेऊया। नमस्कार सर। नमस्कार। सर्वप्रथम मी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रभारी संचालक म्हणून येथील उपस्थित असलेले जे काही व्यावसायिक उद्योजक तसेच जे काही रोजगार मेळाव्यासाठी उपस्थित झालेले विद्यार्थी यांचं सर्वांचं मी स्वागत करतो। आपल्याला माहीतच आहे की 1947 साली स्वातंत्र्यापूर्वी वालचंद महाविद्यालय स्थापन झालेलं आहे आणि आज आम्ही आमचे चेअरमन श्री अजित गुलाबचंद यांच्या मार्गदर्शनाखाली 77व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे। सांगायला आनंद होतो आहे की जो आजचा हा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे ते माननीय श्री बजरंग पाटील हे आमच्याच महाविद्यालयाचे 1989चे मेकॅनिकल इंजिनियर म्हणून त्यांनी पूर्ण केलेलं आहे। त्यांची 2 मुलं आमच्याच कॉलेजमधून पासआउट झालेले आहेत। त्यांना आमचं कॉलेज आमच्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे जॉब देऊ शकतं, परंतु सामाजिक जाणीव याचं भान ठेवून आमचे चेअरमन अजित गुलाबचंद यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेले कित्येक वर्ष सामाजिक जाणीवेतून वेगवेगळ्या प्रकारे कार्यक्रम आयोजित करत असतो। मग तो जलबिरादरीचा असू दे, HEL इंटरॅक्शन असू दे, त्याचप्रकारे आज हा कार्यक्रम आम्ही इथल्या कन्व्हेन्शनल कोर्सेस जे मग ITI असेल, डिप्लोमा असेल, BA BCom झालेले मुलं असतील त्यांच्या रोजगार निर्मितीसाठी जे काही बजरंग भाऊंनी प्रयत्न केलेले आहेत त्यांना एक साधी मदत म्हणून आम्ही हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी त्यांना परमिशन दिली आणि त्याच पद्धतीनं आजचा हा उत्साह बघून मुलांच्यामध्ये तसेच उद्योजकांची उपस्थिती बघून मला आशा आहे की हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे यशस्वी होईल आणि त्यांना त्यांच्या आजच्या कार्यक्रमासाठी मी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा जर काही गरज लागली तरी आम्ही नेहमी आमच्या जे माजी विद्यार्थ्यांचे चेअरमन श्रीनिवास पाटील सर आहेत, दीपक बाबा आहेत, अमोल चव्हाण सर आहेत, चकोर गांधी सर आहेत आणि चेअरमन अजित गुलाबचंद यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदैव त्यांना मदत करत राहू अशी ग्वाही देतो आणि हार्दिक शुभेच्छा। इथे थांबतो। थँक्यू व्हेरी मच। धन्यवाद सर।